परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरील बंडखोरांचं आव्हान संपुष्टात आलं। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंतराणी यांची डोकेदुखी मात्र कायम आहे। याचं कारण काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला। इतकंच नाही तर मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही, त्यामुळे माझ्यावर कुणाचाही दबाव नसल्याचं सुनील देशमुख म्हणाले। शिवाय निवडणूक लढवतोय आणि जिंकणारच असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला। त्यांच्याशी संवाद साधलाय पंकज क्षीरसागरनं। परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय, कारण काँग्रेसचे नेते सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय आणि आता लढत जी आहे ती तिरंगी होताना पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत सुशील देशमुख आहेत। मी ही निवडणूक लढवणार आहे, तर त्याच्यामुळे माझा अर्ज हा कायम राहिला। परत आता वेळ संपलेली आहे, मात्र काही दबाव आला असेल ना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून की बाबा तुम्ही अर्ज मागे घ्या म्हणून? नाही, कारण की दबाव येण्याचा काही प्रश्न नव्हता माझ्यावरती। की अगोदर सांगितल्याप्रमाणे की मी कसल्याही महाविकास आघाडीमधील कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नसल्या कारणाने मला काही कोणाकडून काही आलं नाही फोन वगैरे। पण नेमकं काय गणित तुम्ही लावून ही निवडणूक लढवतायत? काय विषय आहेत या पूर्ण परभणी हिंगोली विधान परिषदेच्या संदर्भात? नाही, ह्या ठिकाणी गणित एकच आहे की जे काही मतदार आहेत त्यांच्या पुढे मताचा जोगवा मागण्यासाठी मी जाणार आहे। व ह्या ठिकाणी माझा एकच अजेंडा राहील की विकासाच्या मुद्द्यावरती मी सगळ्यांच्या समोर जाणार आहे आणि स्थानिक आहे। विशेष म्हणजे की मी सर्वांसाठी कधीही उपलब्ध आहे, ह्या कारणास्तव मी सगळ्यांच्या समोर जाणार आहे। तिघांमध्ये कोण सरस राहील मग? आता तुम्ही निवडणुकीत आता उतरलेले आहात, तिरंगी लढत होणार आहे, काय एकूणच चित्र राहील वाटतं? ह्या ठिकाणी मी उमेदवार असल्या कारणाने मी ह्या ठिकाणी सांगतो की काय निर्णय राहील त्याच्यापेक्षा मीच निवडून येईल अशी मला आशा आहे। तर हे होते सुशील देशमुख यांनी स्पष्ट केले की मी निवडून येईल। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। तेव्हा मीच निवडणूक लढवतोय आणि मीच जिंकणार असा विश्वास सुशील देशमुख यांनी व्यक्त केला आहे।